नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल DY2 अपडेट्स मराठीवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। बी फार्मसीसाठी आजचा व्हिडिओ स्पेशली असणार आहे आणि बी फार्मसीचे तुमचे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। त्यांचे जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांचे आता एक्झाम स्टार्ट होणार आहे, तर त्या एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे। तर तीच एक्झाम फॉर्म फिलिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस A to Z पाहणार आहोत। त्यामध्ये फर्स्ट इयरची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे। सोबतच नवीन ERP पोर्टलवर तुमची या ठिकाणी जे आहे ते फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी A to Z प्रोसेस लाईव्ह असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। आपण या ठिकाणी सर्व प्रोसेस पाहणार आहोत, लास्ट डेट पाहणार आहोत, फीस किती आहे, सर्व प्रकारची A to Z प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे DY2 रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर हा फॉर्म फिल करत असाल तर अगोदर कॉलेजशी कन्सल्ट करा, मगच नंतर हा फॉर्म फिल करा। सो मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण कुठलेही फॉर्म फिलिंग करण्याच्या अगोदर त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन घेत असतो। आता या ठिकाणी आपल्याला जे आहे डेट आपल्याला मिळालेली होती, तर ही डेट जी आहे तुमची ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत 21 तारखेपासून तुमचे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत मंडेपासून, आणि फ्रायडेपर्यंत हे रेग्युलर एक्झामिनेशन फॉर्म फिलिंगची डेट तुमची असणार आहे। सो 25 एप्रिलच्या आत तुम्ही फॉर्म फिल करायचा आहे। बट अगोदर तुम्ही कॉलेजशी कन्सल्ट करा की फॉर्म फिल करायचा का नाही, मग नंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे। सो या ठिकाणी लेट फीस तुम्हाला 26 तारखेनंतर अप्लाय होणार आहे, तीसुद्धा फक्त 2 दिवसासाठी, म्हणजे 26 ते 27मध्ये तुम्ही या ठिकाणी लेट फीससोबत फॉर्म फिल करू शकतात। आणि फीस जी असणार आहे तुम्हाला, जर तुम्ही रेग्युलरचे स्टुडंट असाल किंवा रेग्युलरमध्ये तुम्ही जर फॉर्म फिल केला तर या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपये एवढीच फीस असणार आहे। आणि सोबतच या ठिकाणी जर तुम्ही लेट फीस पेड केली किंवा तुम्ही 26 तारखेनंतर फॉर्म फिल केला तर तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 1000 + 500 1500 एवढी फीस तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल। सो लवकरात लवकर तुम्ही 26 तारखेच्या आत फॉर्म फिल करायचा आहे आणि या पोर्टलवर या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे। पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फॉर्म फिल करून दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अगोदर कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि मगच नंतर फॉर्म फिल करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी नवीन वेबसाईट ही जी आहे DY2 युनिव्हर्सिटीने ERP पोर्टल जे आहे ती वेबसाईट लॉन्च केलेली आहे। याच पोर्टलवर आपल्याला या ठिकाणी जे आहे फॉर्म फिलिंग करायची आहे। या पोर्टलची लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि सोबतच या ठिकाणी लॉग इन क्रेडेन्शियल जे आहेत ते तुमचे ईमेलला किंवा मग तुमच्या कॉलेजला पाठवले गेलेले असतील। आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम ईमेल टाकायचे आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे। आता पासवर्ड तुम्हाला जो आहे तो युनिव्हर्सिटीकडून किंवा कॉलेजकडून मिळेलच। जर नाही मिळाला तर तुम्ही या ठिकाणी गेट युअर पासवर्ड या ठिकाणी क्लिक करून तुमचा पासवर्ड जो आहे तो फॉरगेट करू शकतात। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ईमेल टाकावी लागेल आणि गेट या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा पासवर्ड जो आहे तो रिसेट करता येईल। सो मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं नवीन पोर्टलचा या ठिकाणी इंटरफेस असणार आहे। मित्रांनो, नवीन पोर्टल आहे आणि हा व्हिडिओ मी खास फार्मसीसाठी बनवत आहे। यापुढे देखील आपले फार्मसीसाठी व्हिडिओ या चॅनलवर येतील। सो फार्मसीच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत, नवीन विद्यार्थी मित्रांपर्यंत पासवर्ड टाकून या ठिकाणी साइन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आणि मेसेजेस होते की या ठिकाणी ईमेल टाकल्यावर जे आहे ईमेल तुमची इनव्हॅलिड ईमेल म्हणतं। तर यासाठी इनव्हॅलिड ईमेलसाठी जे आहे आपल्याकडे सोल्युशन अजूनपर्यंत आलेले नाही आहे। तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉलेज थ्रू तुमचे जे आहे ते पासवर्ड वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतील। सो ते युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन देखील करू शकतात। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जसेही क्लिक केले नवीन इंटरफेस आहे, वेबसाईट नवीन आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी तुमचा प्रोफाईल पिक्चर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। सो प्रोफाईल पिक्चर, कोणत्या इयरला ॲडमिशन आहे, कोणते नोटिफिकेशन्स आहे, हे सगळे तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल। नवीन पोर्टल चांगलं आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। या ठिकाणी सुद्धा मेन मेनू त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि होम इंटरफेस तुमचा अशा प्रकारे असणार आहे। आता तुम्हाला फॉर्म फिलिंग करण्यासाठी या ठिकाणी लेफ्ट साईडला जे 3 डॉट दिसत आहे यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे या पोर्टलच्या बाबतीत। सो या पोर्टलवर तुम्हाला जे आहे तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल आणि नाव वगैरे दाखवल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यूजर मॅन्युअल म्हणून ऑप्शन आहे,
त्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म आणि रिव्हॅल्युएशन संबंधित तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन बघायला भेटत असेल. सो एक्झाम फॉर्म फिल जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते क्लिक करू शकतात. रिव्हॅल्युएशन संबंधितसुद्धा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ जो आहे, कसा लाईव्ह रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरायचा यावरसुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. सो आता या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम फॉर्म या ठिकाणी फिल करणार आहेत. सो एक्झाम फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचे आहे. एक्झाम फॉर्म फिल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट नवीन आहे. या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्हाला जे आहे ERP वेबसाईट, ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. सो वेबसाईट नवीन आहे, सर्व प्रोसेस नवीन आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्याने एकही स्टेप्स मिस होणार नाही. सो या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर बघायला भेटत असेल. आता हा फॉर्म कोणासाठी रिलीज झाला आहे? ज्या विद्यार्थ्यांची फर्स्ट सेमिस्टरची एक्झामिनेशन स्टार्ट होणार आहे त्याचा टाईमटेबलसुद्धा मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. सो या ठिकाणी बॅचलर इन फार्मसी तुम्हाला एक्झाम नेम दाखवला जाईल. टाईप कोणता आहे, रेग्युलर आहे की बॅकलॉग, आणि एक्झाम फॉर्म फिलिंग स्टेटस या ठिकाणी पेंडिंग आहे का, किंवा मग तुम्ही पेमेंट या ठिकाणी पेल केले आहे का, यासुद्धा तुम्हाला दाखवला जाईल. सो या ठिकाणी अजून 2 नवीन ऑप्शन आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म फी पेज आणि त्यानंतर एक्झाम फॉर्म प्रिंट अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. सो या ठिकाणी तुम्हाला सिम्पली एक्झाम फॉर्म फी यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व प्रकारचे सब्जेक्ट दाखवण्यात येतील. आता हे सर्व सब्जेक्ट जे आहेत, हे सर्व सब्जेक्ट फार्मसीला व्यवस्थित आहेत का हे तुम्ही चेक करायचे आहे. एकदा कॉलेजशी व्हेरीफाय करायचे आहे, आणि व्हेरीफाय केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काहीही इलेक्टिव्ह सब्जेक्ट वगैरे चेंज करण्याचे या ठिकाणी ऑप्शन बघायला भेटत नाही आहे. सो या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आहे फक्त आणि फक्त सेव्ह अँड पे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड पे या ऑप्शनवर जसे तुम्ही क्लिक करणार, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पेमेंट जे आहे तुमचे पेंडिंग पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली करायचे आहे. तुम्ही जेव्हा तुमचे पेमेंट सक्सेसफुली करणार आहात त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो स्टेटस आहे तो स्टेटस तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ह दाखवेल, आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट एक्झाम फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. प्रिंट एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी एरर येत आहे. प्रिंट एक्झाम फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्मसुद्धा तुमच्यासमोर प्रिंट होऊन येईल. सो या ठिकाणी समजा तुमचे पेमेंट जर का अटकलेलं असेल किंवा व्हेरीफाय झालं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय या बटनावर तुम्ही क्लिक करू शकतात. आता या ठिकाणी आपण एकही पेमेंट केले नाही आहे, त्यामुळे व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर नो रेकॉर्ड फोन अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याला बघायला भेटत आहे. सो मित्रांनो, आपण या ठिकाणी पेमेंट करून दाखवत नाही आहे, बट या ठिकाणी तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं सक्सेसफुली या ठिकाणी व्हेरीफाईड होईल, आणि पेमेंट व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमच्या एक्झाम फॉर्म फिलिंगची तुम्ही या ठिकाणी प्रिंट अगोदर घ्यायची आहे. प्रिंट घेणे कंपल्सरी आहे. प्रिंट जर घेतली तर तुमच्याकडे तो प्रूफ राहील की तुम्ही एक्झाम फॉर्म फिल केलेला आहे. आणि एक्झाम फॉर्म फिल केल्यानंतर तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचे आहे, जेणेकरून कॉलेजसुद्धा त्याला अप्रूव्हल देतील. सो या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमचं काही पेमेंट वगैरे अटकल्यास तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय पेमेंटवरसुद्धा क्लिक करू शकतात, आणि DYTU युनिव्हर्सिटी संबंधितसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे काही सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित कॉलेजशी व्हेरीफाय करायचे आहे, आणि त्यानंतर तुमचे पेमेंट करायचे आहे. आणि तुम्ही फर्स्ट इयरला जे काही सब्जेक्ट शिकत असतील तर तुम्हाला सब्जेक्ट माहिती असतील, सो तुम्ही व्हेरीफाय व्यवस्थित करून त्या ठिकाणी पेमेंट करायचे आहे, आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली फिल होणार आहे. सो आय होप मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली अप्लाय होणार आहे, आणि तुमचा फॉर्म फिल होणार आहे. फॉर्म फिलिंगनंतर तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, आणि एकदा फॉर्म फिलिंग करण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कळेल की आपण फॉर्म फिल केला पाहिजे की नाही. एकदा कॉलेजशी कॉन्टॅक्ट केला तर तुमचे जे बरेचसे डाऊट जे आहेत ते कॉलेज क्लिअर करत असते, कारण कॉलेजचे जे आहेत इंटरनल कॉन्टॅक्ट जास्त असतात. सो त्यामुळे तुम्ही कॉलेजशी कन्सल्ट करून मगच या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. तर आय होप मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन DYTU रिलेटेड अपडेटसाठी, फार्मसी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल DYTU अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा, आणि समजा तुमच्या वेबसाईटवर जर लॉग इन होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.